नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेश कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक गणेश क्षीरसागर तुमचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वी वर्गाच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाला सुरुवात करत आहोत. कुठलाही विषय सुरू करण्यापूर्वी त्या विषयाचा सिलेबस डिटेलमध्ये समजून घेणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणजेच त्या विषयामध्ये आपण एकूण किती टॉपिक शिकणार आहोत, कोणता टॉपिक किती मार्क्सला विचारला जातो, कुठल्या टॉपिकला कुठला टॉपिक ऑर असतो, याची डिटेल माहिती असणं गरजेचं असतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो सिलेबस आहे त्याचबरोबर बोर्ड परीक्षेचं अकाउंट्स विषयाची जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर सुरू करूया आपल्या सिलेबसला. आपला अकाउंट्स विषयाचा जो सिलेबस आहे एकूण 10 टॉपिक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. आपला फर्स्ट टॉपिक जो आहे याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. या टॉपिक मध्ये आपल्याला पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन म्हणजे ओळख करून घ्यायची आहे. त्याचबरोबर या पार्टनरशिपचं फायनल अकाउंट कसं बनवलं जातं हे आपल्याला शिकायचं आहे. पार्टनरशिप म्हणजे व्यवसाय संस्थेचा असा प्रकार असतो ज्या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय सुरू करतात, त्या व्यवसायातून झालेला प्रॉफिट लॉस ते आपापसामध्ये शेअर करतात. अशा व्यवसाय संस्थेचं म्हणजेच पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आपल्याला इयत्ता 11वी मध्ये सुद्धा आपण फायनल अकाउंट शिकलेलो होतो, परंतु ते फायनल अकाउंट होतं सोल प्रोप्रायटरशिपचं म्हणजेच एकल व्यापारी संस्थेचं. त्या ठिकाणी व्यवसायाचा मालक एकच व्यक्ती असायचा, कॅपिटल एकट्याच असायचं, होणारा प्रॉफिट लॉस सुद्धा त्याचा एकट्याच असायचा. परंतु यावर्षी जे फायनल अकाउंट आपण शिकणार आहोत त्या ठिकाणी कमीत कमी 2 व्यक्तींचं कॅपिटल असेल, प्रॉफिट लॉस सुद्धा आपल्याला कमीत कमी 2 व्यक्तींना डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. तर अशा पार्टनरशिप फर्मचं आपल्याला फायनल अकाउंट शिकायचं आहे. हा टॉपिक जो आहे बोर्ड परीक्षेमध्ये यावरती 12 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला जातो आणि 4 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. म्हणजे 16 मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी त्या फायनल अकाउंट वरती विचारला जातो. लक्षात घ्या, वेटेजच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात जास्त मार्क्स असलेला हा टॉपिक आहे. परंतु पुढील येणारे 3 ते 4 टॉपिक हे फायनल अकाउंट वरती बेस आहे. म्हणजे तुम्ही फायनल अकाउंट जर चांगलं केलं, परफेक्ट केलं, तर पुढचे टॉपिक शिकायला तुम्हाला खूप मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही चांगलं लक्ष द्यायचं असेल ते पहिल्या टॉपिक वरती तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर यानंतर आपला जो सेकंड टॉपिक आहे याचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ऍक्च्युली हे सुद्धा एक फायनल अकाउंटच आहे, ध्यानात ठेवा. हे सुद्धा फायनल अकाउंटच आहे, परंतु हे फायनल अकाउंट अशा संस्थांचं आहे ज्यांचा हेतू, ज्यांचा मोटिव्ह प्रॉफिट मिळवणे हा नसून समाज किंवा आपले जे सदस्य असतात त्यांना सेवा देणे हा असतो. अशा संस्थेचं आपल्याला फायनल अकाउंट शिकायचं आहे. या टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणते असतात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल, लायब्ररी यासारख्या संस्था असतात. अशा संस्थेचं आपल्याला फायनल अकाउंट या ठिकाणी शिकायचं आहे. म्हणजे या वर्षामध्ये आपण एकूण 2 फायनल अकाउंट शिकणार आहोत. एक असणारे ट्रेडिंग कन्सर्नचं म्हणजे व्यापारी संस्थेचं, कारण की पार्टनरशिप जी आहे, पार्टनरशिप फर्म ही ट्रेडिंग कन्सर्न आहे, त्यांचा मुख्य उद्देश प्रॉफिट मिळवणे हा असतो. आणि दुसरा असणारे नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे अशा संस्था ज्या प्रॉफिटसाठी काम करत नाही, त्यांचा मुख्य उद्देश हा सेवा देणे हा असतो. अशा संस्थांचं आपल्याला या ठिकाणी फायनल अकाउंट शिकायचं आहे. हा टॉपिक सुद्धा फायनल अकाउंट इतक्याच वेटेजला असतो. म्हणजे 12 मार्क्सचा याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो आणि 4 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह यावर विचारले जातात. म्हणजे टोटल तुम्हाला 16 मार्क्स या सेकंड टॉपिकला सुद्धा असणार आहे. टोटल जर केली आपण तर पहिल्या 2 टॉपिकचं वेटेज होतं मुलांना 32 मार्क्स. 80 पैकी 32 म्हणजे खूप मोठा वाटा आहे पहिल्या 2 टॉपिकचा. त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत या पहिल्या 2 टॉपिक वरती तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर आपला थर्ड टॉपिक जो आहे, बघा आपला जो थर्ड टॉपिक आहे, या थर्ड टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आता ऍक्च्युली रिकॉन्स्टिट्यूशनला म्हणतात पुनर्रचना, परंतु तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या 3ही टॉपिकचं नाव तुम्हाला सारखं दिसतंय. त्यामुळे आपण या रिकॉन्स्टिट्यूशन नावाने याला ओळखतच नाही. आपण याला ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर या नावाने हे पुढचे 3 टॉपिक आपण ओळखत असतो. ऍक्च्युली आता रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे पुनर्रचना असतं, नव्याने रचना असतं. आपण भागीदारीची नव्याने रचना करतोय. भागीदारीची नव्याने रचना 3 कारणांमुळे केली जाते. त्यातलं पहिलं कारण असतं ऍडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे ज्यावेळेस एखादा नवीन पार्टनर पार्टनरशिप फर्म मध्ये येतो त्यावेळेस आपल्याला भागीदारीची पुनर्रचना करावी लागते, किंवा ज्यावेळेस एखादा पार्टनर पार्टनरशिप फर्म मधून रिटायर होतो त्यावेळेस पण ती गरज पडते, किंवा एखाद्या पार्टनरची डेथ होते त्यावेळेस ती गरज पडते. म्हणजे ही 3 कारण आहेत पार्टनरशिपचं रिकॉन्स्टिट्यूशन होण्याचं. तर त्यातले आपला जे पहिलं कारण आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचं ते आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. ऍक्च्युली त्या ऍडमिशन या नावावरनं तुम्हाला कळलं असेल की एक नवीन पार्टनर पार्टनरशिप फर्म मध्ये प्रवेश घेणार आहे. म्हणजे पूर्वी जर 2 पार्टनर असतील ए आणि बी नावाचे, तर आता ते एक नवीन पार्टनर घेत आहे सी या व्यक्तीला. म्हणजे आता नवीन पार्टनरशिप फर्म कोणाची होणार आहे? ए, बी आणि सी ची होणार आहे. म्हणजे जो नवीन पार्टनर येणार आहे पार्टनरशिप फर्म मध्ये, तो आल्यानंतरची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपल्याला या थर्ड टॉपिक मध्ये शिकायची आहे.
हा टॉपिक जो आहे तो परीक्षेमध्ये तुम्हाला 10 मार्क्सला याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो आणि 2 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. म्हणजे टोटल हा टॉपिक तुम्हाला 12 मार्क्ससाठी विचारला जातो. मुलांनो, जर व्यवस्थित विचार केला आपण तर पहिल्या 2 टॉपिकला 16 आणि 16 32 म्हणजे पहिले 2 टॉपिक 32 मार्क्सचे आणि हा टॉपिक 12 मार्क्स म्हणजे टोटल होतात 44 मार्क्स. म्हणजे मोर दॅन 50%, 80 पैकी 44 मार्क्स म्हणजे 50% पेक्षा जास्त मार्क्स होतात पहिल्या 3 टॉपिकला, ध्यानात ठेवा. त्यामुळं पहिले 3 टॉपिक म्हणजे तुमचा मोर दॅन 50% सिलेबस आहे. तर थर्ड टॉपिक जो आहे तो एकूण 12 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे बोर्ड एक्झाम मध्ये. त्यानंतर फोर्थ टॉपिक जो आहे याचं नाव आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता रिटायरमेंट या नावावरून तुम्हाला कळलं असेल, निवृत्त होणे. रिटायरमेंट म्हणजे काय असतं? निवृत्त होणे. ज्यावेळेस एखादा पार्टनर पार्टनरशिप फर्म सोडून जातो, म्हणजे पार्टनरशिप फर्म मधून निवृत्ती घेतो, रिटायर होतो, त्यानंतरची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायची आहे. आता रिटायरमेंट मध्ये काय होणार आहे की समजा पूर्वी ए, बी आणि सी हे 3 पार्टनर असतील, त्यातला एक जण पार्टनरशिप फर्म सोडून जाईल, रिटायर होईल पार्टनरशिप फर्म मधनं, आणि आता नवीन पार्टनरशिप फर्म कोणाची असणार आहे? फक्त ए आणि बी ची. मग तुम्हाला या टॉपिक मध्ये एखाद्या पार्टनरनी पार्टनरशिप फर्म सोडल्यानंतरची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपल्याला या फोर्थ टॉपिक मध्ये शिकायची आहे. यानंतर आपला जो 5th नंबरचा टॉपिक आहे याचं नाव आहे डेथ ऑफ पार्टनर. 5th नंबरचा टॉपिक जो आहे याचं नाव आहे डेथ ऑफ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनर म्हणजे काय की ज्यावेळेस एखाद्या पार्टनरची डेथ होते, समजा 3 पार्टनर आहे ए, बी आणि सी ची, ए, बी आणि हे 3 पार्टनर आहे, त्यातला एक पार्टनर जो आहे सपोज सी, याची डेथ झाली. याची डेथ झाल्यानंतर साहजिकच त्याच्या वाट्याला जी काही अमाऊंट येणार असेल ती त्याचा जो नॉमिनी आहे, वारसदार आहे, ती त्याला भेटणार असणार आहे. म्हणजे एखाद्या पार्टनरची डेथ झाल्यानंतर ची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपण या ठिकाणी शिकणार आहे. म्हणजे आता इथं पण लक्षात घ्या की रिटायरमेंट आणि डेथ हे जवळपास सारखे आहे, कारण की डेथला कंपल्सरी रिटायरमेंट असं म्हटलं जातं. ऍक्च्युअल मुलांनो लक्षात घ्या, ऍडमिशन जर टॉपिक तुम्ही चांगला केला तर सेम, जवळजवळ सेम, म्हणजे खूप थोडा फरक आहे फक्त. ऍडमिशन जर चांगलं केलं तुम्ही तर रिटायरमेंट आणि डेथ हे बाय डिफॉल्ट क्लिअर होतात तुमचे. त्यामुळे तुम्हाला जी काही मेहनत घ्यायची असेल ती जास्तीत जास्त ऍडमिशन या टॉपिक मध्ये घ्यायची, म्हणजे रिटायरमेंट डेथ हे तुमचे ऑटोमॅटिकली क्लिअर होणार. तर ठीक आहे, हा टॉपिक जो आहे डेथ याचं वेटेज थोडंसं कमी आहे मार्क्सच्या बाबतीत जर विचार केला तर. 8 मार्क्ससाठी याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो आणि 1 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. म्हणजे टोटल हा टॉपिक तुम्हाला 9 मार्क्ससाठी विचारला जातो. ठीक आहे, यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो सगळ्यात भारी टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. भारी म्हणजे सोपा आहे, खूप आवडतो मुलांना सोडवायला याचे प्रॉब्लेम्स. तर डिझोल्युशन या शब्दाचा अर्थ होतो एंड, शेवट होणं. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या पार्टनरशिप फर्मचा एंड होतो, शेवट होतो, त्यानंतरची अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता डिझोल्युशन म्हणजे काय असतं? एंड ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचा शेवट होणे. ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मचा बिझनेस बंद केला जातो, हे बघा कुठलाही व्यवसाय असू द्या, तो बंद केल्यानंतर मुख्य आपल्यासमोर 2 कामं असतात. त्या बिझनेस मधल्या ज्या असेट्स असतील त्या सोल्ड आउट करायच्या, येणाऱ्या पैशातनं आपल्या लायबिलिटीज, आपले कर्ज फेडायचे. हेच मुख्य 2 कामं आपल्याला या टॉपिक मध्ये करायचे आहे. हा टॉपिक जो आहे हा 10 मार्क्ससाठी, म्हणजे 10 मार्क्सचा याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो आणि 2 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. म्हणजे टोटल हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 12 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंज, बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट असतं, ज्या ठिकाणी सेलर जो आहे तो बायरला ऑर्डर देतो तर भविष्यात ठराविक डेटला ठराविक अमाऊंट त्याने पे करायची असते. म्हणून थोडक्यात एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, चलनक्षम दस्तऐवज म्हटलं जातं त्याला. आता ऍक्च्युअली हे कधी बनतं? ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उधारीवर माल विकतो, उधारीवर माल विकल्यावरती रिस्क असते पैसे बुडण्याची. मग ती रिस्क कमी करण्यासाठी तो सेलर असतो, तो बायर कोण एक लेखी वचन घेत असतो. थोडक्यात ही एक लेखी दिलेली हमी आहे पैसे पे करण्याची बायरनी सेलरला. तर ही सगळी प्रोसेस आपल्याला या ठिकाणी शिकायची टॉपिक नंबर 7 मध्ये. हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला 10 मार्क्सचा याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो, 2 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. म्हणजे टोटल हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 12 मार्क्ससाठी विचारला जातो. यानंतर टॉपिक नंबर 8 जो आहे आपला, टॉपिक नंबर 8चं नाव आहे आपल्या कंपनी अकाउंट्स. यामध्ये आपण इश्यू ऑफ शेअरची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. म्हणजे कंपनी भाग विक्रीची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडते, म्हणजे शेअर्स कशा पद्धतीने कंपनी विकते, त्याचे पैसे कशा पद्धतीने कलेक्ट करते, ही संपूर्ण प्रक्रिया आपण टॉपिक नंबर 8 मध्ये समजून घेणार आहोत. हा टॉपिक जो आहे तो यावरती 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला जातो आणि 1 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे टोटल 9 मार्क्ससाठी हा टॉपिक आपल्याला विचारला जातो. यानंतर टॉपिक नंबर 9 जो आहे याचं नाव आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. अनालिसिस म्हणजे केअरफुल एक्झामिनेशन. थोडक्यात आपण अगदी काळजीपूर्वक अभ्यास करतो कशाचा? फायनान्शियल स्टेटमेंटचा. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असतं? फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच आपलं ट्रेडिंग अकाउंट आलं, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस आलं, बॅलन्स शीट आलं.
यांचं आपल्याला केअरफुल एक्झामिनेशन करायचं आहे, डिटेल स्टडी करायचा आहे. तर तो केअरफुल एक्झामिनेशन करण्याचा किंवा अनालिसिस करण्याचा काही टेक्निक्स आहे, त्या टेक्निक्स आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायच्या आहे. हा टॉपिक 8+1 म्हणजे हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 9 मार्क्ससाठी विचारला जातो, 8 मार्क्ससाठी याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो, 1 मार्क्स याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि यानंतर आपला लास्ट टॉपिक जो आहे याचं नाव आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंगचा जो यूज आहे, म्हणजे कम्प्युटरचा जो यूज आहे तो अकाउंटिंगमध्ये कशा पद्धतीने केला जातो ते सर्व आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. हा टॉपिक टोटली थेरॉटिकल टॉपिक आहे, म्हणजे याच्यावरती कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जात नाही, थेरी क्वेश्चन विचारला जातो. याचं वेटेज सुद्धा 8+1च आहे, म्हणजे टोटल हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 9 मार्क्ससाठी विचारला जातो. पण थेरी क्वेश्चन असल्यामुळं आपण या टॉपिकला ऑर म्हणून ठेवत असतो. तर अशा पद्धतीने तुमचा सिलेबस आहे, जो तुमचा सिलेबस 10 टॉपिक्समध्ये डिवाइड केलेला आहे. यानंतर आपण आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते समजून घेऊया. तर आपण आता आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते बघूया. तर एकूण आपला बोर्डचा पेपर जो आहे तो 80 मार्क्सचा असतो, 80 मार्क्सचा पेपर असणार आहे आपला. हे 80 मार्क्स तुमचे जे आहे ते 7 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेले. मग त्यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो असणार आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन हे पहिल्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात. हा क्वेश्चन टोटल 20 मार्क्स साठी विचारला जातो आणि ते कुठलाही क्वेश्चन जो आहे तो ऑर म्हणून नसतो, सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहे त्यामध्ये 4 सेक्शन त्यांनी केलेले, A, B, C आणि D. म्हणजे बोर्डने तुम्हाला एकूण 10 ऑप्शन दिलेले ऑब्जेक्टिव्हचे, त्यापैकी कुठलेही 4 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील, ज्यामध्ये सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह, ज्याला आपण योग्य पर्याय निवडा म्हणतो, फिल इन द ब्लँक्स असेल, वर्ड टर्म फ्रेज असतील, ऍग्री डिसऍग्री असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, कम्प्लीट द टेबल्स, कॅल्क्युलेशन, हे सगळे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्यातले कुठलेही 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. तुम्हाला करताना सर्वच्या सर्व करायचे, लक्षात घ्या. बोर्ड दरवर्षी एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी टाकत असतं, त्यामुळे आपल्याला तयारी करताना सर्व ऑप्शनची तयारी करून जायची आहे. हा जो पहिला क्वेश्चन आहे तो 5 मार्क्स त्या ठिकाणी, प्रत्येक सेक्शन 5 मार्क्स साठी असणार आहे. टोटल 20 मार्क्स हे आपल्या पहिल्या क्वेश्चनचे झाले. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे, त्या क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन या टॉपिक वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा त्याला और तुम्हाला रिटायरमेंट विचारू शकता, रिटायरमेंट, किंवा त्याला और तुम्हाला डिझोल्युशन विचारलं जाऊ शकतं, किंवा या ठिकाणी बिल्स ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी विचारलं जातं. म्हणजे बोर्डने काय केलंय की तुम्हाला 4 टॉपिक सांगितले, आम्ही काय करू, या 4 पैकी कुठलेही 2 टॉपिक क्वेश्चन नंबर 2 मध्ये टाकू, म्हणजे आम्ही कोणाचे पण जोड लावू. तर मुलांनी आतापर्यंत केलेलं होतं, म्हणजे 2025 पर्यंत मुलं काय करत होते की दरवर्षी ऍडमिशनला और रिटायरमेंट विचारायचे आणि डिझोल्युशनला और बिल्स ऑफ एक्सचेंज विचारायचे. नेमकं मागच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये तुमच्या अगोदरच्या बॅचला, 2026च्या बॅचला बोर्डने काय केलं की ऍडमिशनला और बिल्स ऑफ एक्सचेंज टाकलं आणि रिटायरमेंटला और डिझोल्युशन टाकलं. आणि मोस्ट ऑफ दी मुलं काय करत होते की या ऍडमिशन रिटायरमेंट मध्ये एकच करायचं रिटायरमेंट, डिझोल्युशन बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये एकच करायचं डिझोल्युशन. यामुळे हल काय झाली मुलांची की ऍडमिशनला और बिल्स ऑफ एक्सचेंज केल्यामुळे, विचारल्यामुळे दोनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे दोन्ही पण क्वेश्चन और म्हणून ठेवलेले होते. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये खूप मुलांची हाल झाली, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर ऑरला ठेवायचंच असेल तर तुम्ही फार तर फार एकच क्वेश्चन त्या ठिकाणी ऑरला ठेवू शकता. मग तो कुठलाही असेल, ऍक्च्युली जास्त करून विद्यार्थी बिल्स ऑफ एक्सचेंज हा क्वेश्चन ऑर साठी ठेवत असतात, कारण की तुलनेने डिझोल्युशन टॉपिक जो आहे तो सोपा आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे कुठलेही 2 विचारले जातील आणि रिमेनिंग 2 जे आहे, उरलेले 2 जे आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारतील. मी तर म्हणतो रिमेनिंग 2. म्हणजे समजा इथे ऍडमिशनला और रिटायरमेंट विचारला तर खाली डिझोल्युशनला और बिल्स ऑफ एक्सचेंज, म्हणजे कोणत्याही 2 क्वेश्चनची जोडी वरती राहील, उरलेले 2 क्वेश्चन खाली येतील. तर हे जे दोन्ही क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड, हे 10 मार्क्स साठी तुम्हाला विचारले जातात. जशी क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड ची जोड आहे, तशीच क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ची जोड आहे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला डेथ ऑफ पार्टनर जो टॉपिक आपण आत्ताच बघितलेला होता, डेथ नंतर अनालिसिस, कंपनी अकाउंट आणि कम्प्युटराइज अकाउंट, कम्प्युटर इन अकाउंट म्हणून आपण. तर लक्षात घ्या, इथे पण जशी वरती कोणत्याही 2 टॉपिकची जोड लागत होती, या ठिकाणी पण कुठल्याही 2 टॉपिकची जोड लागू शकते. म्हणजे कोणते तरी 2 टॉपिक तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारतील आणि रिमेनिंग 2 उरलेले 2 क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारतील.
म्हणजे वरती जर डेथ लॉ अनालिसिस आलं तर खाली कंपनी अकाउंट लॉ कम्प्युटराइज अकाउंटिंग, म्हणजे कोणाची जोड लागू शकते. तुम्हाला जर ऑरला ठेवायचंच असेल त्या ठिकाणी तुम्ही एकच टॉपिक ऑरला ठेवू शकता, आणि इथं शक्यतो आपण कम्प्युटर अकाउंट म्हणजे थेअरीचा जो क्वेश्चन आहे त्याला ऑरला ठेवतो. बाकी हे तीनही टॉपिक आपल्याला कंपल्सरी करणं गरजेचं असतं. म्हणजे ध्यानात घ्या, पूर्ण सिलेबसमध्ये जर बघितलं आपण फार तर फार 2 टॉपिक त्या ठिकाणी ऑरला ठेवू शकतो. ऍक्च्युअली बिल्स ऑफ एक्सचेंज हा पुढच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याला असं काही पूर्णपणे आपण ऑरला ठेवत नाही, तो आपण शिकत असतो. परंतु त्या ठिकाणी परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी एक टॉपिक ऑरला ठेवू शकतो. म्हणजे या 4 पैकी कोणतेही 3 टॉपिक एकदम परफेक्ट करायचे. तुम्हाला शक्यतो बुक्सच्या पलीकडे जाऊन कुठलाही क्वेश्चन विचारला जात नाही. त्यामुळे बुक्स मधले जे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला ते सर्वच्या सर्व तुम्हाला त्याची चांगली तयारी त्या ठिकाणी करायची. क्वेश्चन नंबर 5 झाल्यानंतर आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे आपला 6 आणि 7, क्वेश्चन नंबर 6 आणि 7 हे कंपल्सरी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वर विचारला जातो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक वरती तुम्हाला विचारला जातो. हा टॉपिक तुम्हाला 12 मार्क्स याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो फायनल अकाउंट्स वरती विचारला जातो. त्यावरती पण 12 मार्क्सचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो. ध्यानात घ्या की हे जे दोन्ही क्वेश्चन आहेत 6 आणि 7 नंबर, त्याला कुठलाही क्वेश्चन ऑरला नसतो. आता याचे 12 आणि 12 आणि याच्या अगोदरचे जे क्वेश्चन्स आहे आपण या ठिकाणी डेथ म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 चं वेटेज आपल्याला लिहायचं राहिलं. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 8 मार्क्स साठी विचारला जातो आणि 5 साहजिकच तो सुद्धा 8 मार्क्स साठी विचारला जातो. म्हणजे टोटल 80 मार्क्सचा पेपर जो आहे तो अशा 7 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलाय. त्यामध्ये पहिल्या क्वेश्चनला 20 मार्क्स आहे जे कंपल्सरी, इथं काहीच ऑर नसणार आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि 3 तुम्हाला ऑरची सिस्टीम या ठिकाणी कळालेली आहे, जी मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची याच्यामुळे हाल झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की ऑर ठेवताना तुम्ही 4चा ग्रुप आहे त्यातला एकच क्वेश्चन ऑरला ठेवू शकता. मग क्वेश्चन नंबर 2 10 मार्क्स साठी आहे, 3 पण सेम 10 मार्क्स साठी असणार आहे, 4 आणि 5 8 मार्क्स साठी विचारला जातो. आणि यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि 7 जो आहे 6 आणि 7 जो क्वेश्चन आहे ते 12 मार्क्स साठी कंपल्सरी असतात. त्याला त्या ठिकाणी कुठलाही क्वेश्चन ऑरला नसतो. तर हे आपल्या बोर्ड परीक्षेच्या क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये आपण आपला जो फर्स्ट टॉपिक आहे फायनल अकाउंट, त्या टॉपिकला सुरुवात करूया. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू.